नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये यंदा साऊथ आफ्रिकेतनं आयात केलेले टॉमी अटकिन नावाचे आंबे दाखल झालेत आणि व्यापाऱ्यांमध्ये आणि ग्राहकांमध्ये ह्या आकर्षक आंब्यांना मोठी मागणी दिसून येते. गोलाकार, लालसर आणि गोड चव ही या आंब्यांची खासियत आहे. त्यामुळे बाजारांमधनं ते लक्ष वेधत आहेत. सध्या ह्या आंब्यांच्या एका पेटीची किंमत ही सुमारे 2700 रुपये इतकी आहे. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार ह्या आंब्याचा 2 महिन्याचा सीझन राहणार आहे आणि पुढील काही आठवड्यात बाजारातील व्यापार आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. व्यापाऱ्यांच्या मते रंग, आकार आणि दर्जामुळे दक्षिण आफ्रिकन टॉमी आंबे प्रीमियम वर्गातील ग्राहकांना विशेष पसंत पडत आहेत. स्थानिक बाजारात सुद्धा ह्यामुळे स्पर्धा वाढण्याची शक्यता व्यक्त होती. कुठल्या क्वालिटीचे मँगो आहेत आणि कधीपासून येत आहेत आणि यांची विशेषता काय आहे? आता सध्या साऊथ आफ्रिकेमधून टॉमी ॲटकिन म्हणून ही व्हरायटी चालू झाली आहे. 2 दिवसापूर्वी याचं आगमन झालं होतं. याचं शेप आणि गोल आहे आणि कलर ह्याचा लाल आहे आणि ॲव्हरेज ह्याचं 400 ते 500 ग्राम पर पीसचं वजन आहे. साधारण 4 किलोची ह्याची पॅकिंग आहे आणि सध्या 2500 ते 2700 रुपयाचा भाव चालू आहे. सध्या इंडियामध्ये मँगोचं सीझन नसल्यामुळे हे लग्न सराईमध्ये हा आंबा चालतो. ह्याची टेस्ट साधारण इक्विव्हॅलंट टू बदामी आहे. दरवर्षी आपल्याकडे हे दरवर्षी येतं. साधारण 15 नोव्हेंबर पासून सीझन स्टार्ट होतो ते 15 जानेवारी पर्यंत 2 महिन्याचा हा सीझन असतो. सध्या मार्केटमध्ये किती आता सध्या पहिलंच चलन आलं होतं, त्याच्यात 540 बॉक्सेस होते. 540 पैकी 200 बॉक्स दिल्लीला गेले, 100 बॉक्स बँगलोरला गेले, 50 बॉक्स हैदराबादला गेले आणि बाकीचे इथे लोकलला. आता येणाऱ्या काळात म्हणजे याची आवक वाढण्याची शक्यता आहे? नाही, ही आवक साधारण ही आठवड्यातून 500-600 बॉक्सेसच येतील आणि ही स्टेबलच आवक येईल, कारण का हा जास्त आवक महाग आयटम असल्यामुळे आम्ही आठवड्यातून एकच शिपमेंट मागवतो.